आणि बाळासाहेबांच्या राजीनाम्याशी तुम्ही ती तुलना करू नका. नाही, पण असं आहे की जाणारा प्रत्येक जण हा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण आहे. त्यांचं असं म्हणणं असतं की वेळ दिला जात नाही. उद्धव ठाकरेंनी त्याची स्वतःची उत्तरं दिलेली आहेत कालच्या मेळाव्यात. पण ओमराजे यांचंही काल तेच म्हणणं होतं की पुढचं राजकीय अस्तित्व टिकवणं. ओमराजे हा एक भंपक माणूस आहे. राजे शब्द काढायचं का आमचे चंदन शिवे म्हणाले, भंपक आहे. त्याची भाषणं ऐका. मी साधा ग्रामपंचायत सदस्यही नव्हतो, मी संकटात होतो. उद्धव ठाकरे यांनी माझं बोट धरून मला आमदार केलं, मला 2 वेळा खासदार केलं. मी त्यांचे ऋण आयुष्यात विसरणार नाही. मी त्यांना माझ्या जीवनभरात कधी सोडणार नाही. आणि मी जर त्यांना सोडलं तर धाराशिवच्या जनतेने मला जोड्याने मारावं असा हा माणूस. मी स्वतः धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंबरोबर त्या प्रचारासाठी 3 दिवस काढलेले आहेत उद्धवजींबरोबर. उद्धवजींनी लोकसभा प्रचारात 94 सभा घेतल्या. बाहेर पडले नाहीत म्हणून घेतल्या का? 94 सभा घेतल्या. लक्षात घ्या. कोणी घेतल्या एवढ्या सभा? कोणासाठी? चिन्ह आणि पक्ष जाऊन सुद्धा 9 खासदार निवडून आणले. 10वी जागा आमची चोरली शिंद्यांनी. फोन केला त्या वंदना सूर्यवंशीला, रिटर्निंग ऑफिसर, आणि म्हटलं निर्णय जाहीर करून टाक, रिकाउंटिंगची गरज नाही. ती बाई पण दलाल होती. तिने आदेश ऐकला. नाही, ती जागा आमची आहे. ती शिंद्यांची दलाल होती, एजंट होती. तिच्यावर नंतर काय भ्रष्टाचाराचे कसे केसेस आणि आरोप झाले आणि कारवाया झाल्या आपण पाहिलं असेल त्या बाईवर. तर अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. तर तुम्ही काय सांगताय आम्हाला? ओमराय काय म्हणतो आणि अष्टीकर काय म्हणतो आणि संजय दिना पाटील काय म्हणतोय, सोडून द्या आता. ही गोष्ट गेले ना. शेणातला किडा शेणात गेला, एवढं, बाकी काय नाही. तुम्ही म्हणाला होता की ऑपरेशन तुडवा हे आता महाराष्ट्रात दिसेल. शिंदे शिवसेनेकडून म्हटलं जाते की समोर या, काय जागेवर राहणार नाही. मग ठीक आहे ना, ठीक आहे ना, बोलू त्यांना. बोलायला काय झालं? कोण शिंदे? कोण शिंदेचे लोक काय आहेत? हे बेईमान गद्दार लोक आहेत. हे बाडगे आहेत. बाडगा जरा मोठ्याने बांग देतो ढुंगणवर करून. ती बघा ना, जो बाडगा असतो ना, तर तो नमाज कसा पडतो बघा. तो त्याचे ढुंगण जरा जास्त वर करतो आणि जरा जास्त बांग देतो मोठ्याने. तसे हे सगळे बाडगे आहेत. निष्ठा असायला, पण निष्ठेचं मोल कळायला खरे आईबाप असावे लागतात. खरं आईबाबाचा पोरगा असून त्याला निष्ठा माहिती असते काय असते. आई नेक असावी लागते आणि बापसुद्धा नेक असावा लागतो. दुसऱ्यांच्या आईबापांनी पोचलेली पोरांना निष्ठा कळणार नाही. आमचा आईबाप खरा आहे, बाळासाहेब ठाकरे. रावसाहेब, शिवसेनेने आमचे 6 नगरसेवक फोडले होते, आता त्यांचे 6 खासदार फुटले. कालाय तस्मे नमा असं संदीप देशपांडे. मला माहित नाही. रावसाहेब, पण त्यात एक असं आहे की 2 शिवसेना एकमेकांशी भांडतायत, आरोप प्रत्यारोप, आव्हानं दिली जात आहेत. जे भाजपला अपेक्षित आहे किंवा जे शिवसेनेचे राजकीय विरोधक आहेत, जे अपेक्षित आहे तेच घडतं आहे. नाही, ते आम्ही घडवत नसून भारतीय जनता पक्षानं आमच्यातला एक गट फोडून त्यांना त्यांच्या माध्यमातून ते गोळीबार करतायत किंवा चिखलफेक करतायत. संपूर्ण देशभरात भारतीय जनता पक्ष हेच करत आलेला आहे. हे समोरच्यांना कळलं पाहिजे की त्यांचा वापर होतो आणि हे तुमची गरज संपली की तुम्हाला उकिरड्यावर फेकून दिलं जाईल. हे सुद्धा त्यांना लक्षात आलं पाहिजे. आज तुम्हाला ते खांद्यावर घेऊन नाचवतायत कारण त्यांना